आपला 16वा अध्याय चालू आहे. दैवासुर संपद विभाग योग. अध्याय 16व्या त्यातला आपला पहिलाच श्लोक चालू आहे. आत्मरूपी बुद्धी तैसी लाचावून राहिली जडोन अनन्यत्वे. तेची जाण सत्वशुद्धीचे लक्षण म्हणे नारायण केशिहंता. आता आत्मलाभासाठी जे का चांग ज्ञान किंवा योग आवडेल तेथे समर्पिली सर्व चित्तवृत्ती जैसी पूर्णा होती अग्नी माझी. आता आत्मलाभासाठी जे का चांग ज्ञान किंवा योग आवडेल तेथे समर्पिली सर्व चित्तवृत्ती जैसी पूर्णा होती अग्नी माझी. ना तरी कुलीन घराणे पाहोन केले कन्यादान कुलवंते. असो हा दृष्टांत पद्मजातीसाच जैसी मुकुंदीच स्थिरावली. तर आत्मरूपी बुद्धी स्थिर झाल्यानंतर आपण आत्म्याच्या लाभासाठी उन्नतीसाठी आपण प्रयत्नवत होतो. आणि दैवी संपत्तीबद्दल चर्चा चालू आहे ना. ज्याच्याकडे ती दैवी संपत्ती असते त्याच्याबद्दल हे बोललं जात आहे. तर आत्म्याचा लाभ म्हणजे फायदा, त्याची उन्नती, त्याचं कल्याण करण्यासाठी जे काही चांगला मार्ग असतो ज्ञान मिळवण्याचा, जो योग जुळून येतो आत्मलाभाचा, तिथे आपण साऱ्या आपल्या चित्तवृत्तींचा पूर्णाहुती देऊन समर्पित होऊन त्या सगळ्या आपण संपादन करतो. नॉलेज आपण रिसीव्ह करतो. जिथे आपण सगळ्या चित्तवृत्तींना कामाला लावतो. ते म्हणजे आपण म्हणतो ना, कान देऊन ऐक, चित्त देऊन ऐक, नीट ऐक. म्हणजे सगळं पूर्ण आतमध्ये ऍब्सॉर्ब झालं पाहिजे ऐकताना. इतका तो अवेअर असतो सर्व इंद्रियांनी आणि सगळ्या इंद्रियांचा कान करून तो ऐकत असतो. अशा पद्धतीनं तो ज्ञान संपादन करतो. नातरी कुलीन घराणे पाहून केले कन्यादान कुलवंते. असो हा दृष्टांत पद्मजातीसाच जैसी मुकुंदीच स्थिरावली. तैसे अनन्यत्वे राहणे जे देख होनी स्थायिक योग ज्ञानी. जशी लक्ष्मी समर्पित आहे ना विष्णूला, तितकं आपण आपला आत्मा समर्पित पाहिजे त्या उन्नतीसाठी, त्या परमात्म भेटीसाठी. इतका प्रयत्नवत पाहिजे की तिथे कुठलाही डाऊट नाही, तिथे कुठलाही पॉसिबिलिटी नाही डायव्हर्जनची. तैसे अनन्यत्वे राहणे जे देख होनी स्थायिक योग ज्ञानी. तीच योग ज्ञान व्यवस्थिती जाण तो हा तिचा गुण देव म्हणे. आता असो वैरी परितयासी ही दुःखाची आडोही देखो निया. काया वाचा मने न वंचिता धने सहाय्य अर्पिणे यथाशक्ती. आक्रमिता वाटच कोणी बैसला येऊनी वृक्षातळी. मग वृक्षतया पत्र पुष्प छाया फुलादी द्यावया सिद्ध जैसा. तैसे तन मन धनादी समस्त असेल जे प्राप्त दैवयोगे. तेणे निवारो न पीडिताचे दुःख तया देणे सुख प्रसंगे जे. तया नावदान ऐसे पार्था जाण मोक्षाचे निधान दिसे जणे. आता एक असतं की आपण स्वतःच्या प्रोग्रेससाठी काम करणं, मेहनत करणं. पण आता इथे जाऊन तुमच्याकडनं अपेक्षा की मागच्या येणाऱ्या वाटसरूला तुम्ही मदत केली पाहिजे. त्याला रस्ता दाखवला पाहिजे, त्याला दिवा दाखवला पाहिजे अंधार असेल तर, त्याला पडत असेल तर बोट दिलं पाहिजे. सावरून घेतलं पाहिजे. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, ज्या शक्तीनं तुम्ही संपन्न आहात, ज्ञान असू दे, पैसा असू दे, अन्नधान्य असू दे, घर असू द्या, त्याचं तुम्ही सहाय्य त्याला द्या. जे अवेलेबल आहे त्यांनी मदत करा. किंवा अजून एक ऑप्शन मी मागे पूर्वी सांगितला होता, ज्याला जे हवं ते द्या. अगर अगर आपण जर का आपण सर्वसंपन्न आहोत
म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम नाही, आपलं सगळं आपण व्यवस्थित परिस्थिती आहे, मग समोरच्याला जे हवं ते द्या. आणि खरं तर हेच द्यायला पाहिजे. आपल्याला काय पाहिजे द्यायचंय ते ठरवून दुसऱ्याला कधी देण्यात मतलब नाहीये. नेहमी दुसऱ्याचं मेजर प्रॉब्लेम बघायचा, कुठे गडबड झालेली आहे, कुठे प्रॉब्लेम आलेला आहे, कुठे अडलं आहे दुसऱ्याचं, ते त्याला द्यायचं. आणि ते देईन तर मग माझा काहीतरी फायदा होईल, नो सॉरी. निष्काम. निष्काम. अक्षरशः घराची जरी अवस्था असेल अशी, आज तर म्हणजे अशी अवस्था आहे की कोणी कोणाला नात म्हणजे घरातल्यांनाच घरात कोणी ठेवत नाही. म्हणजे अशी समाजाची स्थिती आहे की आई वडिलांना सांभाळणं आणि मुलांना सांभाळेल कोण, अशी कुठे कुठे आई वडील असे दिसतात की जे मुलांच्या भानगडीत पडायला तयार नाही होत, असे पण असतात. हा पूर्ण गैरसमजच आहे. स्वच्छ बोलतेय की आई वडील खूप गरीब असतात, त्यांच्याकडे त्यांनाच सगळं त्रास सहन करावा लागतो. कुठे कुठे आई वडीलही तसे आहेत की जे मुलांना साथ नाही देत. दोन्ही साईडनं प्रॉब्लेम असतात, जगात आहेत. तर अशी जगाची स्थिती आहे. मग आपण परक्याला घरात जागा कशी देणार? एखादा अडचणीत आला, त्याला रात्र काढायची, तर त्याला जागा आपण देऊ का? अरे बाबा ये माझ्या घरी येऊन राहा. फार कमी लोक दिसतील अशी. पण मी मी हा अनुभव घेतलाय लाईफ मध्ये. म्हणजे मी अगदी कृतकृत्य म्हणजे काय म्हणावं त्या परमात्म्याची. आणि जो कोण तो XYZ माणूस होता, मला त्याचं काही नाव बी माहिती नाही, ते मुंबईमध्ये पाणी येतं. तर मी मी नोकरीत असताना गाडी एका स्टेशनला आमची अडली. पूर्ण चाकं बुडतील ट्रेनची एवढं पाणी होतं. मग आता पाण्यातनं गाळ तर बायका सगळ्या उतरायला लागल्या. सगळे माणसं एकमेकांना मदत कर, कोणी कोणाचं ओळखीचं आहे. फोन तर खेर तेव्हा नव्हते मोबाईल्स. आता तर मोबाईल तरी असतो प्रत्येकाच्या हातात, एकापेक्षा जास्त. पण तेव्हा परिस्थिती अशी होती. आता सगळे उतरतात, गाडी पुढे जाणारच नाहीये, तर गाडीत कोण थांबेल? तर माझ्या शेजारी एक मुलगी होती बसलेली. माझी तिची काही संबंध नाही, काही ओळख नाही. तर त्या मला झाला तर पंचायत, तर मी जाणार कुठे? आणि ते कुठेतरी ठाण्या मुलुंडच्या तिकडे कुठेतरी आमची गाडी मध्येच थांबली. तर असं कुठे जाणार, असं पंचायत झाली. म्हणजे भांडूप वगैरे अशा ठिकाणी की तिथे कोणीच नाहीये आपलं, आपण कसं ट्रॅव्हल करणार? तर गंमत म्हणजे ती मुलगी मला म्हणाली की तू कशी जाणार? तर मी म्हणलं माहिती नाही, आता मी कशी जाणार, मला काहीच माहिती नाही, माझं इथे कोणी राहत पण नाही. म्हणे इथे कोणी नाहीये का? म्हणलं नाही, इथे कशाला कोण असेल, इथे या स्टेशनच्या आसपास माझं नातलग काय फ्रेंडही नाहीये की मी त्याच्या घरी अगदी बिंदास जावं न कळवता. असं कोणीही नाहीये मला इथे. तर त्या मुलीनं मला म्हणलं की चल मग तू माझ्या बरोबर चल. तर मी म्हणलं बरं. आता ते परिस्थितीच अशी असते की आपण तरुण असल्यावर आपण तिथे काही करू नाही शकत. अशा मुंबईमध्ये तर फार अशी वेळ येते पावसाळ्यामध्ये किंवा काही विचित्र घटना घडल्या तर अचानक सगळं गडबड होते. तर मी ते धाडस केलं, ते कमरेपर्यंत पाण्यातनं आम्ही ते चालत बिलत गेलो. आणि खरंच माहिती नाही तिने कोणतरी कोणाची तरी दूरचा नातलग होता, त्याच्या घरी आम्ही गेलो. तर घरी गेलो तर गंमत म्हणजे घरात एकच पुरुष होता. म्हणजे बाई नव्हती घरामध्ये. तिचा तो कोणतरी दूरचा नातलग. आम्ही दोघी भिजलेल्या. घरात पुरुषच आहे. त्या घरातली जी कोण स्त्री होती ती घरी पोहोचलेली नव्हती, ती कुठेतरी तिसरीकडे अडकलेली होती. पण परमात्म्याची कृपा एवढी प्रचंड असते ना, कधी लक्षात येत नाही आपल्या, की त्या माणसानी आम्हाला काही विचारलं नाही असं की कोणाला घेऊन आली काय आली. त्यांनी रात्रभर राहायची सोय आमची केली. त्या माणसाला काही स्वयंपाक वगैरे असं काही फारसा येत नव्हता, पण जे काही घरातलं होतं त्यांनी ते आम्हाला दोघींना खायला दिलं. मला खूप आश्चर्य वाटतं अशी रात्र काढली. आणि मग घाबरतच, म्हणजे मला तर खूप भीती वाटत होती की बापरे आपण कोणाच्या तरी घरात कोणतरी माणूस आपण असे एकटे असं कसं म्हणजे. तर कशी तरी ती रात्र निपटली. आणि मग दुसऱ्या दिवशी मी घरी माझ्या पोहोचले. पण तो अनुभव माझ्या जीवनातला अत्यंत वेगळा अनुभव आहे की मी अनोळखी बाई मुली बरोबर
अनोळखी माणसाच्या घरी गेले आणि मी रात्र काढली. मला अक्षरशः मी एवढी थँकफुल होते त्या मोमेंटला. इतका ग्रॅटिट्यूड म्हणजे अननोईंगली आतून रिलीज होत होता की बापरे, असं पण आहे, असं पण असतात लोक आणि असे पण घेतात घरात. तर असं असे प्रसंग फार कमी बघायला मिळतात आणि कमी दिसतात. काहीतरी ओळख असते तेव्हा लोक ठेवून घेतात, अदरवाईज असं मुश्किल आहे. तर त्या मोमेंटला त्या व्यक्तीनं ती जाणीव ठेवून ते देणं केवढं मोठं कर्म होतं. कारण त्याच्या पण घरातली व्यक्ती कुठेतरी तिसरीकडे अडकलेली होती. त्यांनी हे करताना काही पुण्याचा आणि याचा हिशोब नाही केलेला. ही अगदी सहज कृती होती त्याची. तर हे असं ज्याला जे हवं ना त्या मोमेंटला ते देता आलं पाहिजे. तसंच सेम म्हणजे तशीच सेम घटना, सेम नाही थोडी वेगळी. मी कॉलेजमध्ये नोकरी करत असताना नोएडाला युनिव्हर्सिटीमध्ये असताना माझ्या दुसऱ्या डिपार्टमेंटची माझी कलिग, तिला त्यांना रातोरात हॉस्टेलमधनं बाहेर काढलं दिवाळीनंतर वापस आल्यानंतर. ती मुलगी रडत बसली होती. सकाळी मी जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचले स्टाफ रूम मध्ये, तर ती मुलगी रडत बसली होती. तर तिला म्हणलं का रे बाबा तू का रडतेय? तर तिने तर पहिले काही सांगितलं नाही, कारण कलिग आहे कशाला पर्सनल गोष्टी सांगेल असा टाईप मध्ये. मी म्हणलं यार तू रडते म्हणजे काहीतरी सिरियस आहे, तू सांग मला काय प्रॉब्लेम आहे. तर तिने सांगितलं आता मी मी बॅग घेऊन कॉलेजला आलीये. आता मी घरी रात्री संध्याकाळी 5ला युनिव्हर्सिटी सुटल्यानंतर मी कुठे जाऊ? बाप रे, एवढा मोठा प्रश्न त्या पोरी पुढे होता. तर मी म्हणलं कुठे जाऊ म्हणजे? म्हणलं चल माझ्या घरी. म्हणे तुमच्या घरी कशी येऊ? म्हणलं बिलकुल काही तिथे विचार करायचा पण नाही. आणि मग मी नवऱ्याला फोन केला, तिला मी तयार केलं, ती तयार झाली. म्हणलं माझं मोठं घर आहे, तुला काहीही प्रॉब्लेम नाही, सेफ्टीचा तर बिलकुलच काही इश्यू नाही आहे, अगदी सेफ आहेस तू माझ्या घरी. मग मी इन्फॉर्म केलं. माझ्या जोडीदाराने उत्तम साथ मला कायम दिली तशीच त्यावेळेला दिली. आणि अक्षरशः ती मुलगी 3 महिने 3.5 महिने माझ्या घरी राहिली. काही नातं नाही. कारण त्यावेळेला तिला घर मिळणं फार अवघड होतं. थंडीचे दिवस होते. वेगळं सेपरेट बाहेरच्या बेडरूम मध्ये तिची अरेंजमेंट केलेली होती. पण त्या क्षणाला माझ्या मनात फक्त एकच थॉट होता की ही यंग मुलगी आहे, ही कुठे जाईल आणि हिच्या आई बापांना आत्ता या मोमेंटला केवढं टेन्शन असेल तिकडे. तर मला हे सांगायचं की ज्याला जे हवं ना ते देता आलं पाहिजे. जसं त्यांनी इथं वृक्षाचं हे दिलेलं आहे की मग वृक्ष तया पत्र पुष्प छाया फुलादी द्यावया सिद्ध जैसा. ज्याला जे हवं त्याला ते पानं हवी पानं घेऊन जा, फुलं हवी फुलं घेऊन जा. तुला सावली पाहिजे का तर तू सावलीत बस, तुला गारवा वाटेल. तुला त्याला जे पाहिजे ते तो देतो. तसं तैसे तन मन धनादी समस्त असेल जे प्राप्त दैव योगे, तुमच्याकडे जे आहे दैव योगानी, तेणे निवारून पीडिताचे दुःख तया देणे सुख प्रसंगेचे. जसा प्रसंग पाहून देणं. इतकं क्विक आणि इतकं फास्ट आपलं हे पाहिजे, विवेक आपला काम करत पाहिजे. तया नावदान ऐसे पार्थ जाण मोक्षाचे निधान दिसे देणे. म्हणजे मला मी हे उदाहरण यासाठी सांगितलं की आपण जे बसतो ना, माझे माझे आई वडील, माझी मुलं, माझा परिवार, माझा मित्र परिवार, आपली परिवार या वर्डची मर्यादा इतकी लांब पर्यंत असावी ना की या जगावर जो पण आहे तो माझा परिवार आहे. या जगामध्ये जो पण व्यक्ती आहे तो माझ्याशी कनेक्टेड आहे. मला आता एक उदाहरण आठवलं. माझ्या मुलीना अगदी छोटी होती, ती 5-6 वर्षाची होती. 6-7 वर्ष 5-6 वर्षाची असेल, पहिली वगैरे काहीतरी होती. एक दिवस आली आणि मला म्हणाली आई, म्हणे काहीतरी विचारायचंय. म्हणलं काय ग? म्हणे आई माझी जी मैत्रीण आहे ती माझी कोणीतरी असेलच ना. म्हणलं म्हणजे? म्हणे जेवढे माझ्या मैत्रिणी आहेत वर्गातल्या, माझे फ्रेंड्स आहेत ते सगळे माझे कोणीतरी रिलेटिव्ह असतील ना. म्हणलं मला कुतूहल झालं, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की एवढ्या छोट्या वयात
एवढा ब्रॉड थॉट कसं काय, म्हणजे काय काय रिलेशन लावतीये ती, याच्या पाठीमागे काय कॉन्सेप्ट आहे. तर मी म्हणलं कसं काय ग, एक्सप्लेन करून सांगू शकते का? तो माहिती नाही तिनं कसं काय ते सांगितलं. ती म्हणे म्हणजे ती ती ज्यांची मुलगी त्यांची मुलगी काहीतरी त्यावेळेला तिने असं काहीतरी मला खूप लंबचौडं समजावून सांगितलं. आणि म्हणे ह्या यांनी मग ती पण माझी बहीणच झाली ना. तर मी म्हणलं हा यार, हे तर पॉइंट आहे, खूप मोठा पॉइंट आहे हा, महत्वाचा आहे. आणि तर म्हणलं हो, अरे हो म्हणलं, अशा ह्यानी तर सगळेच आपले बांधव झाले, बहीण भाऊ झाले. तर ते तिला कुठून हा कॉन्सेप्ट एवढ्या छोट्या वयात रिलीज झाला माइंड मध्ये, आय डोंट नो. म्हणजे काही तसं काही एक्सपोजर त्यावेळेला नव्हतं. पण हा कॉन्सेप्ट किती सुंदर आहे की एवढ्या बालवयात, कारण त्या एजला मुलं दैवी शक्तींनी हे असतात, संपन्न असतात. आणि आत्मरूप त्यांचं खूप असं उज्ज्वल आणि असं ब्राईट असतं. तर त्यामुळे लहान मुलं बघा पटकन आपल्याला कोणालाही काका मामा म्हणून किंवा एखाद्याला अननोन मुलाला पण मित्र म्हणून मदत करतात. खूप इनोसंट आणि खूप क्लीन आणि एकदम सुंदर हृदय असतं त्यांचं. पण जसं जसं मी आयडेंटिटी डेव्हलप होते सायकोलॉजी स्टेजेस प्रमाणे ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये, तसं मी माझं डेव्हलप व्हायला लागतं. आणि माझा परिवार, मग मी तुम्हाला का देऊ? मग एखादा मुद्दामून अशा मुलांना चिडवतो, आम्ही येऊ का तुमच्याकडे राहायला? जर ते चांगलं असेल मूल तर म्हणतो हो या ना आमच्या घरी, या तुम्ही कधी येताय चला. पण एखादं कुचकट मूल असेल तर ते चक्क बोलतं नाही, तुम्ही कशाला येताय आमच्या घरी. अशी गमती करताना दिसतात, चल आम्ही पण येतो तुझ्या बरोबर, तुझ्या आई बरोबर आम्ही पण येतो. असे मुलांची आपण थट्टा करतो, छोट्या छोट्या मुलांची, टॉडलर्स किंवा असतात छोटी मुलं. तर म्हणजे तिथे त्यांचं हृदय कळतं की किती ब्रॉड आहे, थॉट प्रोसेस किती ब्रॉड आहे. पण माणूस बनल्यानंतर त्याचं संकुचित होतं, लिमिटेड ऍक्सेस त्यांचा होऊन जातो बुद्धीचा. पण ही बुद्धी हवी की जेवढे जगातले माणसं, ते माझे कोणीतरी लागत आहेत. आणि तीच आहे आत्मरूपात बघण्याचा दृष्टिकोन. एवढा ब्रॉड माइंड आणि हृदय एवढं मोठं की प्रत्येक जण त्याची लागलेली ठेच आपल्या हृदयाला लागली पाहिजे, आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, त्याला जर अडचण झाली ती ती आपली अडचण वाटली पाहिजे. इतकं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेणे निवारो न पीडिताचे दुःख, तया देणे सुख प्रसंगे जे. तया नाव दान, ऐसे पार्थ जाण, मोक्षाचे निधान दिसे जेणे. हा ठेवा आहे असं समज तू. असो दान गुण झाला विवरोन, ऐक आता ऐक खुण दमाची ती. होताची इंद्रियांची, इंद्रिया विषयांची भेट, करी ताटा तूट तयांची तो. जैसा शस्त्रधारी शत्रु ते संहारी, तैसा जो निवारी विषयांते. भेट जो होऊ देत नाही इंद्रिय आणि विषय. हा दम शमदमादी षटक आहेत ना, त्यातलं मला सांगितलेलं आहे. दम म्हणजे इंद्रियांवर संयम, इंद्रिय कंट्रोल मध्ये, त्याला दम म्हणतात. जैसा शस्त्रधारी शत्रु ते संहारी, तैसा जो निवारी विषयाते. घालोनी निर्बंध सर्व ही इंद्रिया, प्रत्याहाराची या हाती देई. देई घालवोन प्रवृत्तीसी दूर, चित्ता लागी स्थिर करोनिया. प्रवृत्ती, कर्माच्या ओढीला, जी प्रवृत्ती आपल्या आतमध्ये असते, कर्म करण्याची वृत्ती, ओढ, हे करावं हे करावं. देई घालवोनी प्रवृत्तीसी दूर, चित्ता लागी स्थिर करोनिया. पेटवी दहा ही इंद्रिय द्वारात, अग्नी धगधगीत वैराग्याचा. श्वासोच्छ्वासाहून बहुव्रते तीक्ष्ण, नित्य रात्रंदिन आचरिता. क्षण ही विश्रांती घेईना तो जाण, दम दैवी गुण पाचवा हा. एक क्षणही तो विश्रांती घेत नाही. दम हा जो दैवी गुण आहे तो. पण मी सांगेन की असतात आता कसं, काही सगळ्यांना प्रत्येकाचा कंट्रोल वेगळा वेगळा असतो आपल्या इंद्रियांवरचा.
आपल्या वृत्तींवरचा, आपल्या सिस्टमवरचा. आणि ज्यांना असतो त्यांना माहिती असतं की त्यांना कॉन्फिडन्स पण असतो. बट समटाइम्स इट टर्न्स इन ओव्हर कॉन्फिडन्स. बऱ्याचदा असं वाटतं की नाही, माझी तेवढी तयारी आहे, नाही तेवढी कृपा पण आहे माझ्यावर, पण त्याचा काही मतलब नाहीये. कुठल्याही क्षणी ठपकन पाय खाली घसरतो. आणि तो घसरतो माया मोहाचा मोठा विस्तार. तो कधी ती माया आपल्याला गडबडवून टाकते आणि असं काय म्हणतात ना, सारीपटाच्या खेळात खेळते की मस्तपैकी आपण त्याच्यात मनुष्य फसतो, बरोबर फसतो. आणि म्हणून त्यांनी काय इथे म्हटलंय की क्षण ही विश्रांती घेईन तो जाण दम दैवी गुण पाचवा. दम, इंद्रिय संयम. इंद्रिय संयम. आता सगळी इंद्रिय आपण ताब्यात ठेवतो. थोडं मी एक्सप्लेन केलं तर थोडं विचित्र वाटेल, पण मला आवडेल हे सांगायला. म्हणजे थोडस अंदाज येईल की काय प्रकारे इंद्रियांचा हे इथे तसा डायरेक्ट रिलेट नाही होते हा एक्झाम्पल. पण ज्यांना कळायचा तो कळेल, आणि ज्यांच्यासाठी नाही तो त्यांना काही कळणार नाही. आता आपण इंद्रियांबद्दल बोलतोय इथे, इंद्रिय संयम. तर आता इंद्रिय संयम म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा एक एक विषय आहे. डोळ्यांचा एक विषय, कानांचा एक विषय. आपल्याला ढोबळ माहिती आहे की हा हा डोळ्यांचा आहे, मग काय बघायचं नाही, कानांनी वाईट ऐकायचं नाही. नंतर डोळ्यांनी काय अशा ग्रॉस लेवलच्या जडातल्या घाणेरड्या एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या नाहीत. तसंच आपलं इंद्रियांमध्ये सेक्स एनर्जी आहे. त्याचं एक आपल्याला एक 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 कॉमन पॅटर्न, एक माइंड सेट झालेला आहे. आपल्याला वाटतं नाही त्याच्यावरही माझा कंट्रोल आहे. तर मी एक एक्झाम्पल देते, म्हणजे त्याच्याशी काही संबंध नाही आहे ते इंद्रियाशी किंवा सेक्स एनर्जीशी. बट कुठेतरी एका लेवलवर एक ॲबनॉर्मल बिहेवियर आहे, ते मी सांगते. आता माझ्या ओळखीत एक व्यक्ती होती, मुलगी. तर आता ती माझ्याशी बऱ्याच कॉन्टॅक्ट मध्ये आहे, म्हणजे बऱ्याच वर्षांपासून. आणि जसं मूल झालं तर ती, मूल व्हायच्या आधीपासून मग काय करू काय करू काय करू असं काय काय गायडन्स घेत राहिलेली. त्याच्यानंतर मूल झालं. आता काय आहे की मी नेहमी बोलते की जन्माला घालताना पार्वतीचं उदाहरण मी नेहमी देते की तिनं आपल्या कणाकणातनं त्या गणपतीला साकार केलं. तसं मातृत्वाचा रोल, मातेचा रोल हा प्रचंड मोठा आणि अत्यंत महत्वाचा रोल आहे या जगामधला. खरंच मोठा आहे. म्हणजे मी स्त्री असल्याचं मला अत्यंत सुख आणि आनंद इतका होतो. आणि या गोष्टी शिकवाव्या वाटतात आणि स्प्रेड कराव्या वाटतात. खूप इच्छा आहे. बघू कधी कामात आलं, योग आला माझा युटिलाइज करायचा परमात्म्याने तर करेल तो. माता बनण्याचं ट्रेनिंग. तर आता मूल जसं तिने हे केलं, म्हणजे पूर्ण प्रोसेस मी तिला सांगितलं, काही वाचून अमुक कर तमुक कर तमुक कर, तिने सगळं ते जसं काही ट्रेनिंग चालू होतं तिचं, अनकॉन्शियसली आमचं चालू होती प्रोसेस, ते सगळं केलं. मुलगा झाला. मुलगा झाला, छान होता, खूप सुंदर, खूप ऍक्टिव्ह, भयंकर इंटेलिजंट आहे पोर. म्हणजे अगदी जन्मल्या क्षणापासनं त्यांनी त्याचे इंटेलिजन्स दाखवायला सुरुवात केली. अत्यंत एक्सप्रेसिव्ह. आता गाडी कुठे फसली, खूप मजा येते. म्हणजे मला हसायला येतं की माणसाचा विवेक तिथे नसतो काम कार्य करत, कारण तो मोहमायेने असा फासा फेकलेला असतो की तो तुम्हाला आपल्याला कळतच नाही माणसाला की आपण नक्की कोणत्या ह्याच्यात घरात अडकलो. तर आता त्याचं मग काय पॉटी ट्रेनिंग, मग हे अमकं ट्रेनिंग तमकं ट्रेनिंग, सगळी ट्रेनिंग सुरू झाले. ती मला विचारायची दर एक दोन महिन्यांनी फोन की आता मी काय करायला पाहिजे, आता मी काय करायला पाहिजे. आणि
मी प्रॉपर तिला एकदम प्रोफेशनल गायडन्स प्रॉपर चालू होता तिला. मग ते पॉटी ट्रेनिंग लोक मोठं झालं बाळ की त्याला सुरू करतात आधी डायपर लावून. पॉटी ट्रेनिंग ही जन्मल्याच्या 3-4 दिवसापासून स्टार्ट होतं अक्षरशः. ते कसं ते मी त्या केसेसना सांगते, ते आता इथे डिस्कस नाही करत. पण प्रत्येक मूल जन्माला आतमध्ये घडवणं एवढं काम नाहीये आईचं. ते ह्या जगात मायेमध्ये त्यानं पाय टाकला की त्याला पण त्या मायेतनं पार कसं करायचं हे त्याला शिकवण्याचं दुसरा लेवल सुरू होतो. मातेची स्टेज नंबर 2 ती स्टार्ट होते. आणि ती माता, आई ही पहिल्यांदा बनलेली असते, आधी ती स्त्री असते, हे मी सांगितलं होतं. मूल जन्माला आल्याबरोबर नुसतं मूल नाही जन्मत, त्यातनं माता पण जन्मते. ती माता पण जन्माला येते स्त्रीतली. तर त्या मातेला मातेचं काम वेगळ्या लेवलवर करावं लागतं. मग अगदी जेवण कसं द्यायचं, तर आता फिडिंग, ब्रेस्ट फिडिंग, तर आता तिला सगळं पॉटी ट्रेनिंग सांगितलं, काय काय त्याला कसं खेळवायचं, काय करायचं, त्याचे मुवमेंट्स, त्याच्या मोटर स्किल्स, मोटर डेव्हलपमेंट, म्हणजे आय अँड हँड कोऑर्डिनेशन, अगदी म्हणजे खूप सुंदर तिचं ट्रेनिंग, तिला टिप्स देणं चालू होतं आणि एकदम वंडरफुल तिचा जर्नी. आणि ती व्हिडिओ काढून 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 ते कंटिन्युअस अपडेट तिच्याकडनं आजही येतो आणि येत होता. तर माझ्या लक्षात आलं, तर आता ब्रेस्ट फिडिंग, तर आता ब्रेस्ट फिडिंगचं साधारण डॉक्टर सांगतात की 1 वर्ष वगैरे असं काहीतरी तुम्ही द्या वगैरे. पण आता हा मेडिकल अप्रोच आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की जे जनरेशन आहे दे आर व्हेरी 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 स्मार्ट अँड व्हेरी इंटेलिजंट. ते जे बाळ आहेत आत्ताच्या, एवढ्या प्रगत एनर्जी मध्ये ते एंटर करतायत, त्यामुळे त्यांची एनर्जी फ्रिक्वेन्सी खूप डिफरंट आहे, ग्रास्पिंग खूप पॉवरफुल आहे. तर आता तिला सांगितलं होतं की त्याला कळेला लागल्यापासून ताबडतोब ब्रेस्ट फिडिंग स्टॉप करायचंय, डायरेक्ट ब्रेस्ट फिडिंग. पण तिला मोह इतका, आय डोंट नो काय, म्हणजे मला इतकं कधी कधी घाण वाटते आणि कधी कधी इतकं मूर्खपणा वाटतो स्त्रियांचा पण, की काही त्याला लिमिटच नाही. तो जवळजवळ 2-3 वर्षाचा होईपर्यंत ब्रेस्ट फिडिंग चालू. दिस इज नॉनसेन्स. इथे कुठेतरी ती वासना काम करतीये, हे क्लिअर आहे. आणि तो मोह माया पुत्राची, अक्षरशः मी वॉर्निंग दिली होती तिला अनेकदा, नाही ऐकलेलं तिनं. त्याचं पुढे खूप प्रॉब्लेम झाले. म्हणजे तुम्ही सोन्यासारखं मूल पैदा करणार, जन्माला घालणार आणि त्याचं मातेरं करणार, स्वतःच वाट लावणार त्याची. सायकोलॉजिकली मी तिला सांगितलं होतं. आता जेव्हा ब्रेस्ट फिडिंग होतं, मसल्स काम करत असतात माउथ एरियाचे बेबीच्या. तर त्याच्यामध्ये त्या ब्रेस्ट फिडिंग कमी दिल्याने तिथे प्रॉब्लेम होतो, त्या मेमरी टिश्यूज मध्ये, इथे ओठांच्या एरियातल्या. आणि कमी दिलं आणि जास्त झालं, जास्त वर्ष जास्त काळपर्यंत, म्हणजे त्याला त्याची इन्व्हॉल्वमेंट व्हायला लागेपर्यंत ऍबनॉर्मल ब्रेस्ट फिडिंग च्या गोष्टींमुळे मुलामध्ये पुढे जाऊन व्यसनाचे चान्सेस वाढलेले दिसतात किंवा पॉसिबिलिटीज क्रिएट होतात. व्यसन, व्यसन कोणतं, तर सिगरेट, त्याच्यानंतर तंबाखू, अल्कोहोल, ड्रग्स. हा सायकोलॉजी स्टडी मध्ये दिलेला रिसर्च आहे हा. आणि या बेसिसवर टेक्निकली सायंटिफिकली मी तिला सांगितलेलं होतं. पण तो मोह, त्या ऍक्टिव्हिटीचा, डिस्गस्टिंग, सुटतच नाही. प्रॅक्टिकल असलं पाहिजे माणसाने, लॉजिकल थिंकिंग असलं पाहिजे, की प्रत्येक गोष्टीला मर्यादा नावाची चीज आहे. मर्यादा, थांबायचं कुठे,
विवेक आवश्यक आहे. नुसतं तुम्ही पोटात तो काय म्हणतो आपण, अम, जन्माला घालतो, काय अभिमन्यू ऐकतोय तुमचं सगळं तुमची कृती सगळी. मी मागे अजून एक उदाहरण दिलं होतं की पोटातल्या बाळाला बाहेरचं पण सगळं दिसतंय आत्म्याला. तो बाहेरची परिस्थिती पण बघतोय. म्हणजे आपण जे संस्कार करतो, गर्भसंस्कार म्हणून मोठं नाव दिलं जातं त्याला. अरे पण ते गर्भसंस्कार करून तुम्ही प्रोडक्शन पक्क केलं, असं ते प्रॉडक्ट पक्क झालं असं नाही अर्थ आहे त्याचा. त्याला शेवटपर्यंत त्याची नय्या पार करावी लागते. ती आहे मातेचा सेकंड रोल आहे मोठा. आणि कुठे तुम्ही फसाल मग तो मोह माया, पुत्राचा मोह, कन्येचा मोह भयंकर जीव घेणा आहे. एक एक पायरीवर खड्डा आहे, एक एक पायरीवर खड्डा आहे. आणि तिथे कुठे तुम्ही तुमचा फोकस व्यवस्थित ठेवता, तिथे जो कॉन्फिडन्स असतो ना, मला सगळं नाही, मी वितरागी आहे, वैरागी आहे, किंवा काय जे आहे मला माहिती आहे, अमुक आहे, सगळं सगळं तिथे पणाला लागतं. कारण आपलं टेस्टिंग चालू असतं. आपण अज्ञानी असो नाही तर ज्ञानी असो, आपली टेस्ट सतत वर्ण घेतली जाते. बघूया कितपत ज्ञान पणाला लागतंय. दिस इज फॅक्ट. म्हणजे याच्यामध्ये मी सायकोलॉजी बद्दल बोलले, मी याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी बद्दल बोलले, हे आणि आपले फिजिकल आस्पेक्ट, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर त्याला टॉडलर झाल्यानंतर त्यालाही 100% 24/7 युअर मदर इज ऑलवेज इन फ्रंट ऑफ यू. आय एम रेडी टू सर्व यू. सॉरी, हे झालं नाही पाहिजे. कारण आताच्या जनरेशनला वाढवण्याची पद्धत बदलते. टाइम बदललाय त्याप्रमाणे त्यांचं त्यांना पोसण्याची, मोठं करण्याची पद्धतही बदलली पाहिजे. तिथे बाई मला बोलताच येत नाही, तिथे बाई मी कसं करू, मी नाही करणार तर याचं कोण करणार, हे असले विचार त्याचं नुकसान करतायत. त्याला इंडिपेंडंट बनवणं पासनं तुम्ही हे करताय. म्हणजे आपलं अतिप्रेम व्यक्त करण्याच्या चक्करमध्ये आपण दुसऱ्याला डॅमेज करतोय, खराब करतोय, हे माणसाच्या लक्षातच येत नाही. आणखीन एक पॉइंट मी ऑब्झर्व केलेला आहे. स्त्रियांना जे पतीकडनं मिळत नाही ते मुलांकडनं एक्सपेक्ट करतात. हा एक मोठा 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 डॅमेज आहे, ड्रॉबॅक आहे. अत्यंत विचित्र आहे. जे पतीकडनं अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्या पुत्राकडनं केल्या जातात. आणि हे सगळ्या समाजात आपल्याला दिसतं. का? रिलीज करता आलं पाहिजे. आपण फक्त जगामध्ये आणण्याचं क्रिएटिव्ह वर्क करतो आहोत. आपण ते आल्यानंतर समर्पित करायचं आहे की हे माझं नाही, हे मी फक्त काम करते आहे. निष्काम सेवा, निष्काम भाव हा तिथे असत नाही. आणि तो आहे मोह माया जाल. कुठल्याही क्षणी पाय घसरू शकतो. आणि म्हणून आध्यात्मिक अभ्यास हा सततच पाहिजे, सततच पाहिजे. माझा झालाय असं जो म्हणतो त्याचं संपलं सगळं, काही खरं नाही. कारण टाइम बदलत असतो, सिच्युएशन बदलत असते, एनर्जी फ्रिक्वेन्सी बदलत असते, सगळं सतत बदलत आहे. आपण आपल्या मागच्या अभ्यासाला घेऊन पुढे नाही जाऊ शकत. आपल्याला रोज अभ्यास करावा लागतो, रोज नवीन फ्रिक्वेन्सीला कॅच करावं लागतं, नवीन एनर्जीला अंडरस्टँड करावं लागतं. त्यामुळे हे जे दैवी वृत्ती आहे ना, दैवी संपत्ती आहे, ती एक्झॅक्टली म्हणजे त्याचे डायमेन्शन खूप खोल 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 जातात. म्हणजे नुसती इंद्रिय दमन आणि शमन आणि ते सगळं म्हणजे असं इतकं वरवर नाहीये. कुठली एनर्जी कुठून मार्ग काढून तुमच्याकडनं तुम्हाला गुंतवते, कुठलं इंद्रियाची जी वासना ती कुठून त्याची भूक भागवते, हे आपल्याला पत्ता पण नाही लागत. जे करायला नाही मिळत ते लोक डोळ्यांनी बघून एन्जॉय करतात. म्हणजे वासना शमन झालं, वासना पूर्ण झालीच ना.
टेक्निकली बघितलं पाहिजे आपण या सगळ्या गोष्टींकडे, की खरंच आपण इंद्रियाला कंट्रोल केलंय का. हा फार डीप आतमध्ये जाऊन बारीकीनं बघायचा अभ्यास आहे हा इंद्रियांचा. खरंच इंद्रिय निवृत्त झालेली आहेत का, खरंच त्यांनी संन्यास घेतलेला आहे का. कारण प्रत्येक इंद्रियाचे सूक्ष्मातल्या क्रिया वेगळ्या आहेत आणि प्रकट होणाऱ्या क्रिया वेगळ्या आहेत. म्हणजे उपयोग म्हणा किंवा युजेस म्हणते मी. वरकरणी त्याचे युजेस दिसणारे ढोबळ जे सर्वसामान्यांना कळतात. डोळ्यांनी हे करतात, कानांनी हे करतात, हाताने हे करतात, पायाने ते करतात. आपण एक्सक्रिशन करतो, तिथून अमुक अमुक गोष्टी बाहेर पडतात. हे आपल्याला ढोबळ हे आहे. पण तिथे सुद्धा एनर्जी काम करते. तिथे सुद्धा तुमचे विचार अडकतात. तिथे सुद्धा एनर्जी स्टक होते. आणि मग तिथे त्याचं गोंधळ होतो त्या फंक्शनिंगचा. आणि त्यांनी सगळ्या गोष्टी गडबडतात. हे आपल्याला कुठे माहिती आहे. आणि म्हणून इंद्रिय दम दम हा जो विषय आहे हा फार खोलात जातो. नक्की आपण कुठे फसतोय आणि कुठून निघायचंय हे कळलं पाहिजे. भलता भलता अभ्यास कामी येणार नाही, अशी अशी ती मायेचा विस्तार का म्हणून तिला एवढी पॉवरफुल म्हटलेली आहे संतांनी. का म्हटलेली आहे. त्या आपल्या तुकारामांच्या अभंगांमध्ये, तुकाराम गाथेमध्ये सतत 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 त्यांनी स्वतःला हिणावलेलं आहे की मी काय अडकलोय या घाणीत, मी काय अडकलोय या घाणीत. कारण माया प्रकृती ही प्रचंड चिकट आहे आणि फसवी आहे. पटकन आपला पाय घसरतो. आपल्याला सतत डोळ्यात अंजन घालून, जसं इथे म्हटलंय, सतत पूर्ण क्षणही विश्रांती घेईना तो जाण, दम दैवी गुण पाचवा हा. इतका तो दैवी आहे, पण तो त्याला 24 तास कंटिन्यूस, त्याला सुट्टीच नाही. तो काम कार्य करत पाहिजे. तरच आपली या सगळ्या वासनांमधनं सुटका होऊ शकते. अदरवाईज नुसत्या गप्पा येत मग त्या. आता यज्ञाची ही संक्षेपे करून सांगत असे खूण ऐक पार्था. तरी आधी मुख्य, तरी आधी मुख्य ब्राह्मणापासून स्त्रियाधिक जन सर्व जे जे. आता यज्ञाची खूण सांगतात. त्याही अधिकार आपला पाहोन कर्तव्य म्हणून करणे जे. जया लागी जे जे होती सर्वोत्तम, ऐसे देवधर्म पूजनीय. ते ते यथाशास्त्र तये अनुष्ठावे, लक्षण जाणावे यज्ञाचे. ब्राह्मण तो जैसा षटकर्मे आचरी, शूद्र नमस्कारी तया लागी. तेणे दोघांसीही लाभे सारखेच, एकची ते साच यज्ञ फल. तैसा अधिकार आपुला पाहून करावे यजन सर्वांनीच. परिफलाशेचे विष वगळून अहंता सांडोन देहधर्मी. ऍक्च्युली आपलं सायकोलॉजी, आपलं स्पिरिच्युअल टीचिंग्स, वेदिक टीचिंग्स, त्याच्यानंतर ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रॉलॉजी, सायकोलॉजी, स्पिरिच्युअल टीचिंग्स, वेदिक टीचिंग्स हे खूप इंटरकनेक्टेड आहेत एकमेकांशी. खूप जास्त सगळ्यांचं आतून म्हणजे तारा जुडलेल्या आहेत. तेणे दोघांशीही लाभे सारखेच, एकची ते साच यज्ञ फल. तैसा अधिकार आपुला पाहून करावे यजन सर्वांनीच. परिफलाशेचे विष वगळून अहंता सांडोन देहधर्मी. सुखे वेदाज्ञेचे करावे पालन, तोची यज्ञ जाण शास्त्रयुक्त. फलाशेचं विष वगळायला सांगितलंय. अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स, प्रत्येक गोष्टीतनं एक्सपेक्टेशन. मुलांकडून एक्सपेक्टेशन, व्यक्तींकडून एक्सपेक्टेशन, नात्यांमधनं एक्सपेक्टेशन, समाजाकडनं एक्सपेक्टेशन, स्वतःकडनं एक्सपेक्टेशन. आता स्पिरिच्युअल पाथवर आपण आहोत, ठीक आहे, अभ्यास करत असतो. आपलं इन्क्लिनेशन खूप जास्त असेल, आत्म्याची उन्नती चालू असेल, पण एका सर्टन टाइमला
जिथे धर्माचं पालन करण्याबद्दल परमात्मा श्रीकृष्णानं सांगितलंय. मला आठवत नाही मी याच्यावर चर्चा केली आहे की नाही, पण एक सर्टन स्टेज अशी येते की आत्मउन्नतीला सुद्धा थोडा वेळ बाजूला ठेवावं लागतं. तिथे आपली जर रिस्पॉन्सिबिलिटी फर्स्ट प्रायोरिटी द्यायची असेल, तर आत्मउन्नतीला, स्वतःच्या उन्नतीला थोडस साईडलाईन करावं लागतं. आणि मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय, तिथे आपल्याला फोकस करावं लागतं. त्या 2 आत्मे, 4 आत्मे, 10 आत्मे जेवढे तुमच्या भोवती असतात, ती रिस्पॉन्सिबिलिटी पहिले. मग आता स्वतःच्या आत्मउन्नतीला बाजूला ठेवायचं म्हणजे मग नक्की सगळं बंद करायचंय का आपलं आत्म्याचं अभ्यासाचं दुकान? तर नाही. आत्मोन्नती आतून चालू पाहिजे, अखंड अनुसंधानात. आणि बाह्य व्यवहारात आपण दुसऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य केलं पाहिजे. आपल्या घरातले माणसं सगळ्यात पहिली तर प्रायोरिटी आपल्या फॅमिलीला येते. त्यांना क्रॉस करून आपल्याला जायचंच नाहीये. आपल्याला आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी टाकायच्या नाही आहेत. आपल्याला आपले रोल प्लेस कम्प्लीट करायचे आहेत. जो ड्रामा घेऊन उतरलो आहोत तो पूर्ण करायचा आहे नाटक आपल्याला, आणि ते सुद्धा सक्सेसफुली. फेल्युअर नाही पाहिजे त्याच्यात. उत्तम झालं पाहिजे सगळं काम. मग ते उत्तम होण्यामध्ये स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवावा लागतो. मग तिथे आपला अभ्यास आतून चालू, श्वासावर चालू पाहिजे, अनुसंधान. आणि बाह्य क्रिया दुसऱ्याच्या कल्याणामध्ये लागली पाहिजे. हा 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 एक तारेवरची कसरत म्हणतो ना, तसा तसा भाग आहे हा. ह्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करावं लागतं. ते प्रॅक्टिसनी होतं. आणि जेवढी जास्त काय म्हणतो आपण, कॉन्फिडन्स नाही, विल पॉवर. तिथे स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. आपण स्वार्थी बनतो. स्पिरिच्युअल पाथवर बऱ्याचदा असं पण होतं. पाय घसरण्याचा अजून एक मोह हा मायेचा प्रभाव फक्त संसार आणि प्रपंचावर नाहीये, बाहेरच्या जगात नाहीये. मायेचा प्रभाव स्पिरिच्युअल पाथवर पण अप्लाय होतो. आत्म्याच्या उन्नतीच्याच मोहात आपण पडतो, मग आपण आपले कर्तव्य विसरून जाऊ, असं पण होतं. आपल्याला ते नाही करायचंय. त्यामुळे ही जी दैवी वृत्ती आहे, ही ह्यावेळेस मी जास्त खोलात जाऊन का स्पष्ट बोलते काही काही पॉइंट्स ना, कारण आता इंद्रिय दमन, आमकं ढमकं, चांगले चांगले गुण, हे सगळं झाला, हा सगळा मागे अभ्यास झाला. आता इथे खोलात शिरायचंय आपल्याला. एक एक बारीक 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 पॉइंट्स ना बघायचंय, बारीक बारीक रिस्क ना बघायचंय, जिथे मेजर आपला पाय घसरू शकतो ते एरियाज बघायचे. कारण जसं ग्रंथ पुढे पुढे जातो तसा हा मार्गही तेवढा क्लिष्ट होत जातो ना, आणि तेवढं टेस्टिंगही हायर लेवलवर आणि स्ट्रिक्टली व्हायला लागतं. आपल्याला परिवार सोडायचा नाही, मग आपले गुरुवर्ण मस्त टेस्ट घेत असतात आपली. बघू काय कसं कसं करते स्पिरिच्युअल प्रोग्रेस. मग आपल्याला काहीतरी जबाबदारी देतील, काहीतरी काम देतील, काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी येऊन ठपकन पडेल आपल्या प्रपंचामध्ये. मग लगेच हाय हाय नाही करायचं की अरे माझं सगळं छान चाललं होतं. नाही, पहिली बाहेरची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करायची. कधीही सेकंडरी हे द्यायचा नाही त्याला. आणि तिथे मात्र आपण आत्मधनं आपल्या आत्म्याला अनुसंधानात ठेवायचं. खूप मजा येते आणि या कार्यात अशा पद्धतीनं जगण्यात प्रचंड आनंद आहे. कारण काय होतं, बाहेरही आनंद, आतही आनंद. बाहेरची व्यक्तीही आनंदी, आतमध्ये आपणही आनंदी. त्यामुळे सर्व बाजूनी आनंदाचा तो क्षण असतो आणि अनुभूती असते. त्यामुळे उलट जास्त फास्ट प्रोग्रेस होतो. कारण तुम्ही तुम्ही परमात्म्याच्या दुसऱ्या लेकरांना, त्यांना आत्म्याला आनंद द्याल, त्यांच्या उन्नतीसाठी काम कराल, झटाल, तर तो जास्त तुमच्यावर खुश होतो. आपण त्याच्या बाकीच्या लेकरांचाही विचार केला पाहिजे ना. आपण स्वतःच किती पुढे पुढे धावायचं, 4 मागणं त्याचेही खेचायचे. मग ते घरातल्यापासून सुरुवात होते. आमचं काय हे असंच आहे, आमचं तसंच आहे, असं म्हणून टाकून नाही द्यायचंय कोणाला. सगळ्यांना घ्यायचंय. नवऱ्याला घ्यायचं, बायकोला घ्यायचं, तुम्ही ज्या भूमिकेत असाल त्याला. कोणाला सोडायचं नाही. ती 7 वचनं ती काही अशीच दिलेली नसतात.
ती 7 वचनं स्पिरिच्युअल पाथवर पण अप्लाय होतात. तुम्ही बघितलं असेल, ऋषी मुनी ते काही एकमेकांना असे सोडून देत नव्हते. त्यांच्या 4 पत्न्या असल्या, 10 पत्न्या असल्या तरी सगळ्यांचं तेवढंच स्पिरिच्युअल प्रोग्रेस होताना दिसतो. असं नाही की एक ऋषी 2 बायकांना घेऊन त्याचं उन्नती झाली आणि मागचे 2 राहिले मागेच. असं नाहीये. प्रत्येक ऋषीचं, कश्यपांनी इतकी लग्न, त्यांच्या इतक्या पत्नी आहेत, दिती, आदिती, आपल्याला बघतो आपण, त्या सगळ्या तपस्या करत होत्या. त्यामुळे ते 7 वचनं ही वेगळ्या वेगळ्या डायमेन्शनवर काम करतात. आपल्या आत्म्याने खेचलं पाहिजे त्या नवऱ्याला पण. कशी खेचते? एनर्जी खेचत असते आपली. आपण जे करत असतो साधना, ती एनर्जी त्या बरोबरच्या लोकांना वर खेचते. एवढं सामर्थ्य. एवढंच काय, आता सध्या मला अजून एक गोष्ट रिव्हील झाली. आता आपल्या घरात देवाच्या मूर्त्या असतात. देवाच्या मूर्त्या, दिवाळी, गणपती आले की घासण्याचे व्हिडिओ येतात टीव्ही ह्याच्यावर, युट्यूब चॅनलवर. अमुक पदार्थ मी बनवला आहे तर त्यांनी घासा आहे बघा, घासावं पण नाही लागत, एकदम चकाकीत होतात मूर्त्या, चमकतात. खूप सुंदर, नवीन आहे असं वाटतं. तुम्हाला एक सिक्रेट सांगू? तिथे कुठलाही साबण आणि कुठलंही पितांबरी काम नाही करत. खूप गमतीशीर गोष्ट आहे. आपली आत्मस्थिती, आपल्या आत्म्याची अभ्यास, आपला पूर्ण एनर्जी फ्रिक्वेन्सी, ह्यानी आपले देव, आपण ज्यांची पूजा करत असतो, ते काळे जरी पडले असतील तसे सोन्यासारखे चमकायला लागतात. मी मजाक नाही करत आहे, मी खरं बोलते. जर आपल्या मूर्त्या काळ्या पडलेल्या असल्या तर समजायचं की आपल्या पूजेमध्ये तेवढी ताकद नाही. कारण आपल्या आत्मा काळ्या आच्छादनांनी कव्हर झालेला आहे, तर तेच आपल्याला आपल्या मूर्त्यांमध्ये दिसत आहे, आरशासारखं. ते घासून काही उपयोग नाही. आपल्या नुसत्या पूजा करण्यानी त्या मूर्त्या उजळतात. हे खरं बोलतेय मी. अक्षरशः सोन्यासारख्या काळ्या बिळ्या काही पडत नाहीत. आणि पडल्या असल्या, जुन्या असल्या, तरी तुमची जर फ्रिक्वेन्सी चेंज झाली, आत्माची स्थिती चेंज झाली, तर त्या काळ्या पडलेल्या रोजच्या नुसतं पाण्याने त्याला आपण स्नान घालतो, पाणी साधं वापरून, त्या मूर्त्या उजळून निघतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. काही ते सणवार आले की घासावे पुसावे लागत नाहीत. उद्या कुठल्या दुकानात नेऊन ठेवल्या तर ते विकल्या जातील, इतक्या चकाकत्या, सोन्यासारख्या, सोनं, गोल्ड. मग जर साध्या मेटलच्या ऑब्जेक्टवर जर आपल्या एनर्जीचा इम्पॅक्ट होत असेल, तर जिवंत माणसांवर का नाही होणार? 100% होणार. पण आपल्यातच हे नाही ना, पेशन्स नाही, आपल्याला श्रद्धा नाही, खूप सारे डाऊट, खूप सारे शंका. असं होईल का, तसं होईल का, असं कुठे असतं, तसं कुठे अरे भैया, करा ना पहिले. आपोआप बदलतात लोक घरातले. एवढंच काय, झाडांना जर आपण शुद्ध असू, आपली आत्मस्थिती उन्नत असेल, आपण ज्या झाडांना काळजी घेतो, ती झाडं अशी भरभरून वाढताना दिसतात, तजेलदार दिसतात, एकदम तेज असतं त्या प्लांट्स मध्ये पण. आपण जे अन्न बनवतो त्याच्यात एक वेगळी ऊर्जा असते. आपल्या ऑरामध्ये राहूनच घराची एनर्जी बदलून घरातली माणसं बदलतात, त्यांची ग्रोथ होते. तर मला सांगायचं हे आहे की जेव्हा आपण आपली आत्मउन्नतीच्या धडपडायला सुरुवात करतो ना, तर असा आपला अप्रोच असा सेल्फ सेंटर्ड नाही पाहिजे, सेल्फलेस पाहिजे, सेल्फ फॉरगेटफुल पाहिजे. म्हणजे स्वतःला विसरून दुसरे दिसले पाहिजेत आपल्याला. आपोआप सगळं बदलतं. काही कंप्लेंट करायला काही स्कोप नाही. त्यामुळे मी तर मानतच नाही, जर मला जर कोणी येऊन सांगितलं हे असं आहे तसं, तुझ्यातच प्रॉब्लेम आहे, सांगेन मी.
तूच करत नाहीयेस पूर्णपणे व्यवस्थितरित्या. प्रोसेस प्रॉपर चालू नाहीये. कुठेतरी भलतीकडे लक्ष आहे, शरीरावर लक्ष आहे, इंद्रियांवर लक्ष आहे, दुसऱ्यांवर लक्ष आहे, म्हणून होऊन नाही राहिलं. तर आता जी इथे ही जी दैवी संपत्तीवर चर्चा होतीये ना, त्याला थोडस खोलात समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. कारण हे सेम आपण मागे पण वाचलं, ते सेमच आपल्याला थोडी रिपीट करायचं आहे. आता आपण आपण ऍडव्हान्स चॅप्टर्सचा स्टडी करतोय ना. आपण म्हणतोय की आपल्यात बदल झालाय, हो आमच्यात बदल झाला, मग आता ऍडव्हान्स अभ्यास केला पाहिजे. लेवल 1, लेवल 2 असं पुढे 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 जायला पाहिजे ना. चॅलेंजेस मोठे घ्यायला पाहिजे आपण. तर इंद्रियांच्या वासनांवर खोल जा. नक्की ही वासना कशी काम करतेय, कुठल्या डायमेन्शनवर काम करतेय, काय पद्धतीनं आपल्यावर मायेचा प्रभाव टाकतीये. मी फसत तर नाहीये याच्यात, ट्रॅप मध्ये तर अडकत नाहीये मी कुठल्या इंद्रिय विषयांच्या. हे खूप ऑब्झर्व करा बारीकीनं, स्वतःचा अभ्यास करा. परिफलाशेचे विष वगळून अहंता सांडोन देहधर्मी, सुखे वेदाज्ञेचे करावे पालन, तोची यज्ञ जाण शास्त्रयुक्त. अहंता सोडून देहधर्माचं पालन करून वेदाज्ञेप्रमाणे सुखात सर्व पालन करून राहा, हाच खरा यज्ञ. यज्ञामध्ये आहुती देतात आणि यज्ञामध्ये आपण आवाहन करतो देवतांचं आणि त्यांना आहुती देतो. तर आपण जेव्हा ध्यान करतो, आपण आत्म अनुसंधान ठेवतो, तेव्हा त्यांचं आवाहन करतो आणि त्याच्यानंतर आपल्या कर्मानी त्यात आहुती द्यायची आहे, सत्कर्मानी. सुखे वेदाज्ञेचे करावे पालन, तोची यज्ञ जाण शास्त्रयुक्त. कैवल्य मार्गीचा जाणता साचार, सोबती तो थोर धनुर्धरा. कैवल्य मार्गीचा, मोक्ष मार्गातील जाणता साचार, सोबती तो थोर धनुर्धरा. कोण? तर यज्ञ. भूमीवरी जैसा चेंडू हापटावा, वेगे हाती यावा म्हणूनिया. नातरी देवो न पिकाकडे चित्त, पेरावे भूमीत बीज जैसे. किंवा ठेविले ते देखावयासाठी, पार्था जैसा हाती घ्यावा दीप. नातरीत यावया पत्र पुष्प फळ, वृक्ष मुळी जळ शिंपावेगा. बहु बोलू का म्हणजे काय, की तुम्ही अपेक्षा ठेवून काही करू नका. हा आता खूप छान धान्य येईल म्हणून बीज पेरू नका, असं ते म्हणतात. म्हणजे निष्काम भावना ती त्याच्यात असली पाहिजे प्रत्येक यज्ञ कर्मात. म्हणजे आपल्या प्रत्येक कर्माच्या होमामध्ये आपलं निष्काम योग असला पाहिजे. बहु बोलू काय धनंजया देख, आपुलेची मुख पहावया. जैसे आवडीने आरशाचे भिंग, चोखाळावे चांग वेळोवेळा. तैसा वेदांसी जो प्रतिपाद्य एक, ईश्वर तो देख प्राप्त व्हावा. म्हणून वेदांचे नित्य निरंतर करावे साचार अध्ययन. सतत अभ्यास. जसं आपण चेहरा सारखा 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 बघतो ना, इथे काहीच झालं नाही, इथे पोळी तर नाही आली, अमुक तर ठीक आहे, तमुक तर ठीक आहे, किती सुरकुत्या आल्या चेहऱ्यावर, वय वाढतंय तर, किती केस पांढरे झाले, डोळे कसे दिसतात, नाक कसं दिसतं. तसं सतत 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 स्वतःवर अभ्यास अभ्यास अभ्यास, ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन, लक्ष ठेवणं. असं ह्याच्यासारखं आपण तो दरवाजावर उभा असतो ना, दंडा घेऊन, गार्ड, तसं गार्ड फॉर्म मध्ये आपण आत्मा असा अखंड असला पाहिजे, की काय चालू आहे आतमध्ये, माझ्यामध्ये काय चालू आहे. आता काल एक एक साऊथ इंडियन केरलाच्या मुलीचा माझ्या समोर एक व्हिडिओ आला. ती 16-17 वर्षाची पोरगी आहे आणि तिचा इंटरव्ह्यू घेतला होता. जे मी परवाच्या सेशन मध्ये बोलले, ती पोरगी ती बोलत होती. ती म्हणत होती, ती जन्माला आली आणि त्यांच्या घरात ती एकुलती एक मुलगी आहे. तिचं नाव विसरले मी. अ, ते लोकांचं फॅमिली ही नंबूद्री म्हणून जी ब्राह्मण हे आहे केरलामध्ये, त्या लायनेज मधले आहेत ते. आणि त्यांचं स्वतःचं टेम्पल आहे आणि ते खूप मोठ्या ह्याच्यावर त्यांचं टेम्पल मध्ये ते पूजा वगैरे करतात आणि अ, अ, देवी शक्ती पूजा
देवीचं त्यांचं मंदिर स्थान आणि ते सगळं बरंच कर्मकांड बरंच आहे, त्यांचा अभ्यास आहे खूप मोठा. अशा फॅमिलीत ती मुलगी जन्माला आलेली आहे. तर ती जन्माला आली तर ती एकुलती एक मुलगी, बाकी सगळी मुलं सगळ्यांना, आणि खूप मोठी जॉईंट फॅमिली. तर ती लहानपणापासनं बाळा असल्यापासनं ती तेच एन्व्हायरमेंट मध्ये मोठी होती. तर आता ती सांगत होती की माझे वडील मला सांगतात आठवण, की तू ही 1-2 वर्षाची असताना रडायला लागली तर घंटा अशी कानाशी वाजवली की ती शांत व्हायची. आणि जशी जशी ती मोठी व्हायला लागली, टॉडलर किंवा 5-6 वर्षाची, तर ती बघायची घरात सतत होम हवन यज्ञ कर्मकांड. शाक्त शाक्त म्हणजे एक आहेत शैव, आणि एक शाक्त म्हणजे शक्तिपूजा करणारे. आणि त्यांच्याकडे ती कोणती ती श्री श्री उपासना जी चालते ना, ती त्या त्या ह्याच्यातलं त्यांच्याकडे सगळं कार्य चालतं. मंदिरमध्ये स्थापना वगैरे झालेली आहे. तर ती मुलगी त्यांना काही ते कळत नव्हतं तिला कसं करायचं काय करायचं, बस जस्ट सगळं सामान, फुलं घेतली, अगरबत्ती घेतली, हे घेतलं ते घेतलं, सेम सामान घेऊन कोपऱ्यात जाऊन ती सांगत होती की मी माझ्या आय यूज टू डू माय व्हर्जन ऑफ पूजा, की मी माझ्या पद्धतीनं काहीतरी असं ते पूजेसारखं. तर ते आई घरातले सगळे ऑब्झर्व करायचे तिला, की अरे हिचं काय खेळ, म्हणजे बाकी काही खेळ दुसरे खेळ नाही खेळायची ती, पूजाच खेळ खेळायची छोटी असतानापासून. जे काही बघायची तेच सामान घेऊन तिच्या पद्धतीनं ती आपलं व्हायचं, आपलं आपलं डोक्याने काहीतरी करायची. ती मुलगी तशीच ग्रो झालेली आहे. आणि आता ती मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये ह्याचा अभ्यास करते, वेदांचा अभ्यास करते. आणि तिला तिचं अंग पाहून, इंटरेस्ट पाहून तिला दीक्षा दिली 9व्या-10व्या काहीतरी वर्षी. आणि मग ती सांगत होती की मी देवीचं हे करते, पण म्हणे माझ्या मग मनामध्ये ती तिला माइंड म्हणत होती, पण ऍक्च्युली दॅट इज नॉट एक्झॅक्टली माइंड. ती आता तिला पुढे अभ्यास करेल तर ती कळेल की दिस इज आत्मन, माइंड नसतो. तर ती म्हणत होती माझा माइंड म्हणे गेम गेम खेळतो आपल्या बरोबर, आपल्याला वेगळे 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 हे सांगतो, डायव्हर्ट करतो, कन्फ्यूज करतो. तो सगळा गेम चेंजर आहे माइंड म्हणे. तो माइंड कंट्रोल मध्ये आला की मग तो आपल्याशी बोलायला लागतो आणि आपल्याशी चर्चा करतो. मग म्हणाली की मला जे पण काही कधी आनंद वाटतो, कधी दुःख वाटतं, जी कोणती इमोशन असते, मी म्हणे आतमध्ये स्वतःशी विचारते की मला का आनंद होतोय, आनंद कोणाला होतोय, दुःख का होतंय, मला वाईट का वाटतंय, मला आत्ता रडायला का येतंय, असं म्हणे मी आत्मचर्चा आतमध्ये करते, असं ती सांगत होती. तर ती इंटरव्ह्यू घेणारीनं विचारलं की तुझे सगळेच भावंड पण हे सगळ्या पूजा करतात, तर सगळे तसेच आहेत का, म्हणजे या कर्मकांडातनं ते तुम्ही तसे डेव्हलप झालाय का? तर तिला खूप हसायला आलं. खूपच गोड, सिंपल आणि खूप सुंदर, खूपच छान मुलगी होती ती. म्हणजे दिसायला पण ते तेज डोळ्यात दिसत होतं तिच्या, अत्यंत शांत डोळे. आणि ती म्हणाली, हसली आणि म्हणाली नाही म्हणे ते असं नाही आहे, ते करतो म्हणून नाही झालेलं, पण माझ्यासारखा विचार कोणी घरामध्ये माझ्या करत नाहीत, म्हणजे कोणी मोठे पण नाही करत आणि छोटे पण नाही करत, कोणीच नाही करत. बहुतेक म्हणे मला असं वाटतंय की मी फॉरवर्ड चालली आहे म्हणे, त्यांच्यापेक्षा थोडी पुढे आहे म्हणे मी, असं असं ती म्हणाली आणि हसली की मी ज्या पद्धतीनं विचार करते तसं कोणी नाही. मग म्हणे ते आतमध्ये कोण आहे, तर मग आतमध्ये कोणती तरी म्हणे शक्ती आहे, ती म्हणे आपल्याला चालवतीये, ती आपला विचार, म्हणजे त्या शक्तीपूजा करण्यातच तिचा आत्मा एवढा उन्नत झालेला आहे आणि ती एवढी स्ट्रॉंगली कनेक्ट करतेय आदिशक्तीशी. आणि तिचं सोल डेव्हलपमेंट त्याच्यातनच जबरदस्त लेवलवर चालू आहे, खतरनाक म्हणजे. आणि आता ती वैदिक अभ्यास करते. आणि ती म्हणाली की मला म्हणे जनरली तर ती इंटरव्ह्यूवर म्हणत होती तिला की मर्यादा आहेत ना, साऊथ मध्ये पण म्हणजे स्त्रियांना मर्यादा घातलेल्या आहेत वैदिक अभ्यासामध्ये किंवा अशा कर्मकांडांमध्ये. मग म्हणे तुला त्या मर्यादा म्हणजे अडचण झाली आहे का, तर ती म्हणाली नाही म्हणे, जेव्हा मला अनुग्रह देऊन वरच्या लेवलचे टीचिंग द्यायची वेळ आली तेव्हा माझ्या वडिलांनी गुरूंना माझ्या विचारलं की हिचा इंटरेस्ट आहे ते हिला करायचं का. त्यांनी म्हटलं हिला इंटरेस्ट आहे ना, करावं वाटतंय ना, मग आपण करू द्यायचं.
आणि तसंच म्हणली ते कुठे ती वेदांचा अभ्यास, ते पण गुरु वेगळे आहेत तिचे, तो वेदांचा अभ्यास करते तिथे पण म्हणे जनरली असं नाहीये म्हणे परमिशन, पण म्हणे मला त्यांनी पटकन दिलं म्हणे, कारण मी त्याच्यात खरंच अभ्यासपूर्वक त्याला हे करते, ना की त्याला अवडंबर बनवून त्याचा शो ऑफ आणि हे. त्याचा गहन अभ्यास करते ती वैदिक टीचिंग्सचा, वेदांचा. मी हवा तर शेअर करीन तो व्हिडिओ, खूप छान आहे. तिला बोलायला प्रॉब्लेम होतो इंग्लिशमध्ये, तिला जबकि ती बाई पण सांगते की तू मल्याळी भाषेमध्ये तू बोल, तुझ्या भाषेमध्ये तू बोललीस तरी काही प्रॉब्लेम नाही. पण ती इतकी म्हणजे तिथेही तिचा ऍटिट्यूड दिसतोय, म्हणजे तिचा संस्कार दिसतोय आत्म्याचा, की नाही ती जर इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यायला बसली तर ती कंटिन्युअसली ट्राय करते की ती इंग्लिशमध्येच बोलेल. म्हणजे तो प्रयत्न करण्याचा जो आतमधला ऍटिट्यूड आहे तो किती सुंदर आहे, म्हणजे तो तिचा, तर तो तिथे दिसतोय. तर अशा पद्धतीनं म्हणजे असे अभ्यास जर आपण केले तर आपल्याला बघायला मिळतं की कसं आपल्याला शिकायला मिळतं. असं तर मला आश्चर्य वाटलं, हिनं युट्यूबवर शेअर केला विजडम ऑफ तांत्रिक प्रिस्टेस, पद्मनाभन, ज्योत्स्ना पद्मनाभन, हिनं शेअर केला वृषालीनं लगेचच. तर ते तुम्ही ऐका तो व्हिडिओ. त्याच्यातनं त्या मुलीला तेच बोलायचं जे मी परवा सांगत होते, की आत्मचर्चा किंवा सेल्फ एन्क्वायरी ही अत्यंत आवश्यक आहे. मी काय करतेय, हे काय चाललंय, हे मी वागतेय ते बरोबर आहे का, ह्याला मी एक्सटेंड करते या ऍक्टिव्हिटीला, हे बरोबर आहे का, किती खेचायचंय, कुठे थांबायचंय, थांबायचं कुठे सगळ्यात पहिले कळलं पाहिजे. सुरू करायच्या आधी थांबायचा कधीचा प्लॅन पाहिजे, मर्यादा ही पाहिजे, विवेक हा पहिले पाहिजे. तर फार फार शिकायला मिळतं, असे छोट्या 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 ह्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं की कसं आपण अभ्यास केला पाहिजे. नुसतंच आपलं हे वाचलं ते वाचलं त्याला काही अर्थ नाहीये, ते नुसतंच वाचन आहे कादंबरी सारखं. फलाशेचे विष वगळोन अहंता सांडोन देहधर्मी, सुखे वेदाज्ञेचे करावे पालन, तोची यज्ञ जाण शास्त्रयुक्त, कैवल्य मार्गीचा जाणता साचार, सोबती तो थोर धनुर्धरा, भूमीवरी जैसा चेंडू हापटावा वेगे हाती यावा म्हणूनिया, नातरी देवोन पिकाकडे चित्त, पेरावे भूमीत बीज जैसे, किंवा ठेविले ते देखावयासाठी, पार्था जैसा हाती घ्यावा दीप, नातरी यावया पत्र पुष्प फळ, वृक्ष मुळी जळ शिंपावेगा, बहु बोलू काय धनंजया देख, आपुलेची मुख पहावया, जैसे आवडीने आरशाचे भिंग, चोखाळावे चांग वेळोवेळा, तैसा वेदांसी जो प्रतिपाद्य एक, ईश्वर तो देख प्राप्त व्हावा, म्हणून वेदांचे नित्य निरंतर करावे साचार अध्ययन, पावावयासाठी तत्व ते पवित्र द्विजी ब्रह्मसूत्र अभ्यासावे. ब्रह्मसूत्राचा अभ्यास म्हणजेच भगवद्गीतेचा किंवा वैदिक स्क्रिप्चर्सचा, वेदांचा अभ्यास. पण मॅक्झिमम टीचिंग्स भगवद्गीतेत दिलेली आहेत. परिजे इतर तया लागी स्तोत्र किंवा नाम मंत्र उक्त होय, दैवी गुणासी या स्वाध्याय हे नाव, ऐसे म्हणे देव पद्मनाभ. यज्ञ झाला, त्याच्यानंतर स्वाध्यायाला त्यांनी सांगितलं की स्वाध्याय म्हणजे सतत अभ्यास हा कसा पाहिजे, अगदी खोलात शिरून व्यवस्थित. आता सांगू तुझं तपाचे लक्षण, ऐक सावधान धनंजया. तप, तापवून सोडणे. गरम, जसं सोन्याला गरम करून आकार दिला जातो तसं आपल्याला तापवावं लागतं. तप म्हणजे काही असं ते तिथे पाणी न पिता, जेवण न करता, उन्हात बसून पावसात भिजून असं तप नाही, ते फिजिकल प्लेनवरच झालं. पण आपण प्रपंच करताना तप 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 पाळून ते साधना करणं, हेही एक तपच आहे. आता सांगू तुझं तपाचे लक्षण, ऐक सावधान धनंजया. तरी दान पुण्य जोडावे म्हणून जैसे समर्पण सर्वस्वाचे, किंवा पत्र पुष्प फलादी देवोन औषधी वाळोन जाय जैसी,
किंवा जैसा धूप आपणा जाळोन सुगंधे भरोन टाके विश्व घालिता अग्नीत कमी भरे तोल परी चढे मोल सुवर्णासी किंवा जैसा चंद्र होऊन या क्षीण करी वर्धमान कृष्ण पक्ष तैसी देह प्राण इंद्रिये देह प्राण इंद्रिये सकळ सदा सर्व काळ झिजवोनी स्वरूप विकास साधणे संपूर्ण तेची तप जाण धनंजया आता देह प्राण इंद्रिय सदा सर्व काळ झिजवून म्हणजे मी किती काम करतेय मलाच करावं लागतंय बाहेरचं सामानही मीच आणायचंय नोकरी पण मीच करायची पैसा पण मीच कमवायचाय स्वयंपाकही मीच करायचाय पुरुष म्हणणार सगळं मीच करतोय ते नाहीये सांगितलेलं झिजवणं देह प्राण इंद्रिय सदा सर्व काळ झिजवून स्वरूप विकास स्वरूपाचा अंतस्थ स्वरूपाचा आत्मस्वरूपाचा विकास साधणे संपूर्ण तेची तप जाण धनंजया आत्म्याचा विकास आपल्या बरोबर सर्वांचा होतोय की नाही आणि त्याच्यात आपण जे कार्य करतो ते झिजवणं आहे ते तप आहे मग मी केलं माझ्यामुळे सगळ्यांचा उद्धार झाला सॉरी ते पण नाही पाहिजे निष्काम निष्काम तिथे कुठली कामना आपल्याला काय म्हणतो आपण क्रेडिट नाही पाहिजे आता तपाचीच आणि काही एक खुण असे एक सांगू तुझ घालोनिया चोच दुग्धी राजहंसे निवडावे जैसे क्षीर नीर विवेकला तैसेच नाशिवंत सर्व देहादिक अविनाश एक आत्मतत्व दावी जन्मताच ऐसे जो विवेक अंतरी तो देख जागविणे जैसे एकाएकी निद्रेसवे स्वप्न जातसे बुडवून जागृतीत तैसे स्वरूपाचे घडता दर्शन तेथेची विलय होय बुद्धी स्वरूपाचे ऐसे देखणे जे साच जाण तप तेच धनुर्धरा दुसऱ्याचा आत्मा जाणून त्याच्यातलं आत्मतत्व जाणून बाहेरचा देहाला नाशिवंत समजून अविनाशी आत्म्याला दुधा निवडल्याप्रमाणे राजहंसाप्रमाणे निवडून त्याच्यासाठी आपण जे काही करतो ते तप आहे दावी जन्मताच ऐसे जो विवेक अंतरी तो देख जागविणे मी किती केलं माझ्यामुळे तुम्हाला मिळालं तुमच्यामुळे मला मिळालं हे सगळं तिथे येत नाही कारण सर्वजण एकच लाईट आहेत एकच प्रकाश स्वरूप आहेत एकाच सूर्यातनं आपण आलेले सर्व किरण आणि एक एक प्रकाश आहोत आपल्या सगळ्यांना एकत्र केलं तर पुन्हा एक तो सूर्यच बनतो परब्रह्म बनतं त्याचं रिफ्लेक्शन आहे त्याचं प्रोजेक्शन आहे आपण म्हणजे आपण सेपरेट नाही सर्व जीव पृथ्वी तलावरचा एक एक कण त्याचं प्रोजेक्शन आहे त्याच्या एनर्जीचं परब्रह्म तत्वाचं प्रोजेक्शन आहे त्यामुळे आपण सेपरेट करणं सही राहणार नाही आणि म्हणून तिथे विवेक हवा कार्य करताना तैसे स्वरूपाचे घडता दर्शन तेथेची विलीन होय बुद्धी स्वरूपाचे ऐसे देखणे जे साचत जाण तप तेच धनुर्धरा जैसे हितकारी बालकांसी स्तन्य सारिखे चैतन्य नानाभूती तैसी प्राणी मात्री भली वागणूक आर्जवते देख पंडुसुता अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतीर पैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम कायावचा मने विश्वकल्याणार्थ वर्तणे यथार्थ अहिंसाती तीक्ष्णपणे टाकी भेदोनी जळासी तरी मृदू जैसी पद्मकळी आता अहिंसेचं वर्णन नातरी चंद्राचे रश्मी जरी झाले तरी जैसे भले शीतलते कडू नवे जिवे गोड तरी चांग दाविताची रोग फेडू शके ऐसे कोठे ऐसी वनस्पतीसाची तरी घेऊ कैची उपमेसी बुबुळाते जळ घासोनिया जाय परी कुपे काय लोचनासी
एरविते जैसे पाषाणा लागून टाकीते भेदोन तीक्ष्णपणे तैसे संदेहाते तोडावया जाण खडगा परितीक्ष्ण असे जे का परी ऐकू जाता रसाळता ऐसी की जी माधुरीसी लाजविते ऐकू जाता जे का सहज कौतुके अंकुरती मुखे कानासीच परिब्रह्मासीही जातसे भेदोन ऐसे खरेपण थोर ज्याचे. तर पाण्याचं त्यांनी एक उदाहरण घेतलेलं आहे इथे. पाण्याला आपण डोळ्यांना लावतो, कधी कधी डोळ्यात कचरा गेला तर आपण म्हणतो ना, पाणी हातात घेऊन त्याच्यामध्ये थोडस डोळा बुडवला तर त्याच्यात बुबुळावर जे एखादं धुलीकण असेल तर तो निघून जातो. इतकं म्हणजे पाणी डोळ्याला हार्म नाही करत, पण तेच एखाद्या पाषाणावर पडत राहिलं तर त्याचे तुकडे होतात, कंटिन्युअस पडत राहिलं तर. तेच सॉफ्ट असलेलं पाणी एखाद्या पाषाणाला तोडू शकतं, फोडू शकतं. इतकं तीक्ष्णता पण त्याच्यात आहे, पण सौम्यता पण आहे पाण्यामध्ये. तैसे संदेहाते तोडावया जाण खडगा परी तीक्ष्ण असे जे का परी ऐकू जाता रसाळता ऐसी ही जी माधुरीसी लाजविते ऐकू जाता जे का सहज कौतुके अंकुरती मुखे कानासीच परिब्रह्मासी ही जातसे भेदोन ऐसे खरेपण थोर त्याचे काय सांगू फार प्रियत्वे जे थोर वंचिना साचार कोणातेही असोनी यथार्थ खुपे ना जे कोणा जाणते अर्जुना सत्य ऐसे. सत्याबद्दल बोललंय. आता होतं ना, पण एखादं व्यक्ती असतं की सत्य बोलतो, कायम सत्य बोलतो, खोटं बोलणार नाही. पण ते कधी कधी इतकं सत्य जीव घेणं ठरतं की दुसऱ्याचं नुकसान पण करू शकतं. आणि म्हणून ऑनेस्टी म्हणून जो व्हर्च्यू आहे, आपला आस्पेक्ट आहे स्पिरिच्युअल पाथवरचा, तो थोडासा सांभाळून वापरावा लागतो. की त्याला दुधारी तलवार असल्यासारखं आहे ते. आणि म्हणून जसं तिकडे सॉफ्ट आहे, डोळ्यावरला पाणी सॉफ्ट आहे, पण एखाद्या पत्थरवर पडलं तर ते कापून टाकतं. अशा पद्धतीनं सत्य पण या पद्धतीनं काम करतं. कधी कधी सत्य हार्मफुल पण ठरतं, कधी कधी ते हेल्पफुल पण आहे. अशा पद्धतीनं सत्य बोललं पाहिजे. एरवी मधुर पारध्याचे गीत परी करी घात सावजाचा जरी जाळी जरी जाळी अग्नी उघड सांगोन जळो साचपण तयाचे ते वाटे अति गोड ऐकावया तरी परी जी जिव्हारी झोंबे साच तिये लागी वाचा ऐसे म्हणे कोण जणू ती जखीण रूपवती टाळाया अहित मातावरीवरी जैसा बाळावरी दावी राग परी पुष्पापरी कोमल राहून लालन पालन करी त्याचे तैसे ऐकता जे होय सुखावह साच निसंदेह परिणामी द्वेषादी विकार नुपजवी चित्ती सत्य ते किरीटी जाण तेथे परिपुष्पावरी कोमल राहून लालन पालन करी त्याचे तैसे ऐकतात जे होय सुखावह साच निसंदेह परिणामी द्वेषादी विकार नुपजवी चित्ती सत्य ते किरीटी जाण येथे. तर सत्य बोलताना त्याच्यात पण आपण बघायला मिळतं, आपल्याला एखाद्याबद्दल राग असतो म्हणून आपण त्याच्याबद्दल सत्य बोलून मोकळे होतो. पण ते सत्य बोलताना किती त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, कुठलाही अंग नाहीये त्याच्यामध्ये, कुठलाही स्पर्श नाहीये विकारांचा. ते सत्य बोलणं अवघड आहे. त्याची प्रॅक्टिस मध्ये आणावं लागतं, ते साधनेमध्ये उतरवावं लागतं. अशा पद्धतीनं सत्य बोलणं. आता पाषाणासी घालिता ही पाणी येती ना फुटोनी कोंब जैसे नातरी कांजीचे केले घुसळण निघेना त्यातून लोणी जैसे फडा करी काय भुजंगाची राकात बळे शिरी लाथ हाणीताही किंवा येती काय फुले अंबराला जरी प्राप्त झाला ऋतुराज किंवा शुकाठाई नुठावा कंदर्प देखोनिया रूप रंभेसेही नातरिक राखेत ओतिलिया घृत होयना प्रदीप्त अग्नी जैसा तैसे बाळासी ही जेणे चढे कोप ऐसे शिव्या शाप आले कानी तरी ब्रह्म्याचे ही धरिता चरण आयुष्य विहीन नोठे जैसा
तैसा क्रोधा वेग आणू पाहताही जयाची या ठाई उठे ना तो. अक्रोधत्व ऐसे स्थितीसी त्या नाव सांगत असे देव श्रीनिवास. आता मृत्तिकेच्या त्यागे जैसा घट तंतू त्यागे पट त्यजा वागा. नातरी बीजाचा करोनिया त्याग जैसा सांगोपांग वटवृक्ष. त्यजोनिया भिंत त्यजावे का चित्र स्वप्न ही विचित्र निद्रा त्यागे. जलत्यागे जैसे त्यजावे तरंग किंवा जैसे मेघ वर्षात त्यागे. नातरी धनाचा करोनिया त्याग जैसे सर्व भोग त्यजावेगा. मी इथे थांबते कारण हा खूप मोठा आहे आणि मला नीट सांगायचा आहे हा समजावून.